काय राजश्री, आज तुम्ही काही बोलणार नाहीत वाटतं? बोलून उपयोग होणार आहे का? पोटातली हवा बाहेर जाते, आतला गॅस रिलीज होतो, नाहीतर ते तुंबलं साचलं की जास्त घातक. घातक गॅस नाहीये, ती पोरगी आहे. राजश्री, तुम्ही भैरोबापेक्षा त्या पोरीचंच नाव जास्त करता नाही का? कारण आहे त्याला, कारण आहे. जरा डोळे उघडे ठेवून बघा. रणजित भाऊजींनी पार अगदी त्या पोरीच्या सेवेत स्वतःला अर्पण करून घेतले. तिला चहा काय करून देतात, तिचा अभ्यास घेत असतात. आम्हाला तर वाटते खोलीत तिचे हातपाय पण दाबून देत असतील. ताटाखालचा मांजरच झालंय ते. त्यांच्याविषयी काय बोलणार? बायकोच्या पत्राखाली पार वाटोळ झाला आमच्या भावाचं. जाऊ द्या, तो विषय सोडा. असं कसं सोडा? बघा त्यांच्याकडं. तुमचं काय म्हणणं? रणजितरावाप्रमाणे आम्ही पण तुम्हाला चहा आणून द्यावा अशी अपेक्षा आहे का तुमची? तेवढं कुठलं नशीब आमचं? राजश्री, रणजितराव रिकाम टेकडे असतील, पण आम्हाला काम आहेत. तेव्हा असल्या फालतू अपेक्षा आमच्याकडून ठेवू नका. आमच्या ध्यानाची वेळ झाली आता. वेळ झालीये नाही, वेळ आलीये. काय म्हणालात का? नाही, काही नाही. ध्यानाची वेळ झालीये ना. वा वा, तुमच्या बाबूजींच्या चरणी लीन व्हा. आम्ही आहोतच तुमच्या चरणी. इतकी चांगली जमीन आजची जाती ना, त्याचं वाईट वाटतंय. भैयासाहेब तिकडे नकार दिलेली गर्लफ्रेंड आहे का आजची जायला? अरे पण मी एकटा नाही, असे 1000 लोक आहेत जमीन घेण्यासाठी. तो का थांबणार आहे विकणारा? कशाला थांबवायचं? पैसे द्यायचे आणि खरेदी कधी घ्यायचं? तुला तेच सांगतोय सुजित, गंदे पैसे द्यायला तयार आहेत, पण पुढच्या आठवड्यात, या आठवड्यात नाही. त्या जमिनीचा जो सौदा आहे तो 2 दिवसात करायला हवा. हे कळलं की मला. मग आपल्याकडे रामबाण उपाय आहे की. आणि कुठून पैसे उभे करणार एवढे? लोन घेऊया की. अरे सुजित, तुला तेच सांगतोय, लोन कोण देणार आहे? नाही मिळत आहे. अहो, आपण व्याजी कर्ज काढूया की. माझ्या ओळखीचा एक पठाण आहे, शमशुद्दीन पठाण, तो देतोय तुम्हाला कर्ज. फक्त त्याचा विषय असा आहे की त्याचा जो व्याजाचा दर आहे तो जरा जास्त आहे, म्हणजे लईच जास्त आहे. पण आपली वेळ साधली जाईल. लगेच देईन. अहो लगेच, एक हाती मागाल तितके एक मुष्टी. रणजितराव, तुम्ही दुसरीकडे काय प्रयत्न करू नका. मला केवळ फक्त 7 दिवसाचा वेळ द्या प्लीज. चल, हरकत नाही. एकाच आठवड्याचा प्रश्न आहे. गंदेंकडून पैसे आले की पठाणचे पैसे त्याला परत देऊन टाकू. पुढे जायचं म्हणजे मी ते असंच बोलून गेलो, पण तुमचा फिक्स आहे ना? फिक्स आहे. चला मग संध्याकाळी विषय करून टाकू. काय? चिअर्स. चिअर्स. आओ, हे काय? तुम्ही परत आलात? अगं, ती फाईल घ्यायची होती. बरं, काय मार्ग निघाला का? सुजाने काढलाय तोडगा. त्याच्याकडे काही ना काही मार्ग असतातच. तो मला कुठल्या तरी पठाणाकडे घेऊन चाललाय. पठाण? कोणते? शमशुद्दीन पठाण का? तुला कसं माहिती? डॅडींच्या तोंडून एकदा दोनदा ऐकलं होतं. ते पर्सनल फायनान्सर आहेत ना? करेक्ट. आय गेस तोच आहे. पण ह्या असल्या प्रायव्हेट फायनान्सरचा लय चढा दर असतोय ना? ठीक आहे, 8 दिवसांचाच प्रश्न आहे. पण जमीन आजची गेली तर? हा, ते पण आहेच म्हणा. पण काय? नाही म्हणजे खरं तर मी तुमच्या कामात कधी नाक नाही खूपसत, पण मला ना या सगळ्याबद्दल काही चांगली फिलिंग येत नाहीये बघा. म्हणजे मला तुमच्या समजूतदारपणावर डाऊट नाही घ्यायचाय. माझ्या साडगीचा आडगेपणा असेल बघा. उगाचच मला काहीतरी वाटते. जाऊ देत, तुम्ही नका लक्ष देऊ. फक्त तुम्ही जे काय कराल ना ते सावधपणे करा. अगदी. आणि सुजित आहे की माझ्यासोबत.
त्याचं काय घेऊन बसलाय? त्याच्या पण एक दोन गोष्टी मला अजिबात पटत नाहीत बघा. म्हणजे मला कळलं नाही. पठाणाकडे जायचं हे एक झालं, दुसरं काय? दुसरी त्यांच्या लग्नाचे. मला अजून बी असंच वाटतंय की ते लय घाई करतायत बघा. नाही संजू, मला नाही वाटत तसं. हा, त्यांना पण असं नाहीच वाटत, पण काही काही वेळेस आपल्याला उगाच चिंता लागून राहते ना. तसं झालंय बघा माझं. जाऊ देत, तुम्ही नका लोड घेऊ. बरं चल, मी निघतो. मी काय म्हणते, तुम्ही निघालाच आहात तर मला सुजाच्या ढाब्यावर सोडता का? माझं जरा काम आहे तिथं. अगं पण सुजा इथे येतोय, आम्ही त्या पठाणाकडे चाललोय ना. आणि सुजा इकडे असल्यानंतर तुझं तिकडे काय काम आहे? अहो झालंय असं, त्यांच्याकडे कोणीतरी नवीन शेफ आलेत, त्यांना आमची स्पेशल संक आमटी शिकवायची म्हणून. चांगलं काम आहे. आवर लवकर, सोडतो. हा. अपर्णा. अरे वहिनी साहेब, अगं तू इकडं. सुजित भाऊजी नाहीये ढाब्यावर, तुझी फेरी फुकटच गेली बघ. अहो नाही, ते इथे नाहीये त्याची कल्पना होती मला. त्यांनीच सांगितलं की इथे ये आणि थांब म्हणून. असं? पण मग तू वाट बघत थांबणार आहेस का त्यांची? हो, म्हणजे तुमची काही हरकत? नाही नाही, माझी कशाला काय हरकत असेल. चालेल की, बस तू आणि तुझी ती आप्पू स्पेशल कॉफी पण पी. हा चल. बाजार आमटी बनवणं ना काय फार अवघड नसतं, तसं सोपच असतं बरं का. हे बघा दादा, आता या सगळ्या डाळी आहेत, या शिजवून वाटून घेतलेल्या आहेत बरं का मी. हे घ्या. आता मोहरीची फोडणी घाला त्याला. आता हे बघा, ही आलं लसूण पेस्ट आहे आणि ही टोमॅटोची. आता हा कांदा छानपैकी लालसर झाला की नाही की मग त्याच्यात पेस्ट घालायची. पहिले आलं लसूण आणि मग टोमॅटोची. हा, एक नंबर. बस बस, आता तू गॅस बंद करून टाका. आणि आता एक काम करा, तिकडनं तून वाटाय का बरं. हा, आता ही आमटी काढत त्याच हळू. आता एक आमटी या ताईंना द्यायची आणि एक आमटी आपल्या गुलाबरावांना. आणि गुलाबरावांना जाऊन सांगा की आमटी तुम्ही केली असं, आणि विचारा त्यांना कशी वाटतेय ते. हा, वहिनी, ओ काय आमटी झाली ही. मी माझ्या अख्ख्या आयुष्यात अशी आमटी कधीच खाल्ली नाही. मला ना आयुष्यभर लक्षात राहायचं या आमटीची. बाबू, आयुष्यभर आमटीची चव राहते होय तोंडावर. अहो राहते वहिनी साहेब, काही गोष्टी असतातच अशा स्पेशल की आयुष्यभर लक्षात राहतात. आणि तुम्हाला खरंच मानलं पाहिजे वहिनी साहेब, सुजित तुमची एवढी तारीफ करतात ते काही उगाच नाही. हाय का आता, त्याला काय येते दुसरं, तो नुसती तारीफच करत असतो माझी. अहो नाही, खरं आहे सगळं अगदी. बरं ते जाऊ देत. मी काय म्हणत होते, तू म्हणजे तुला एक विचारू का. इकडं आंबेगावात यायच्या आधी कोल्हापूरला होती का शिकायला? हे तुम्हाला कोणी सांगितलं? हाय का आता, सांगायला कशाला पाहिजे कोणी, कळतं माणसाला आपोआप. तिथं कोणी आशिष भाटकर नावाचं पोरगा होतं का? हळूहळू थांब जरा.
पाणी पी, जरा दमानं की घे. बरं वाटतंय ना आता? तुम्ही असं का विचारलं? काय सांगू, माझी ती बेस्ट फ्रेंड आहे ना मोनी, तिच्या ओळखीचा होता तो पोरगा. लय वाईट झालं ग त्याच्या बाबतीत, आत्महत्या केली त्यानं. हा, कुठल्या तरी पोरीच्या नादाला लागून केलं म्हणतात. आता मला सांग, पोरीच्या नादाला लागून कोणी असं जीव देतय होय? गर्लफ्रेंडच होती म्हणे त्याची, आणि योगायोगाची गोष्ट सांगू, अगं तिचं पण नाव अपर्णाच होतं. म्हणून विचारलं मी तुला. बर, तुला आणखीन पाणी देऊ? लांब जायचं आपल्याला. कोण आरते तू उठवलं मला? ए मामा उठ. कोण होत? मी उठवलंय, उठ. लांब जायचंय, लांब जायचंय. दिस रात्र ढोसायची नाही तर कोपऱ्यात पडायचं. कसं जाणार सर लांब? उतरवली सगळी, उतरवली फुकट उतरवली. त्यासाठी लय प्रयत्न करायला लागते. आले लक्षात तुला? धनु मामा, आता आपल्या प्लॅनवर पाणी पडेल, वेळेत काय केलं नाही तर. हे अप्पे, सरळ बोलायचं माझ्याशी. काय आहे ते नीट सांगायचं. सुजितची वहिनी रे. तिचं काय? एसीपी नवरा होता, पण इन्क्वायरी ही करते. करू दे की चौकशा. अगं अप्पे, आपल्याला लई लांब जायचंय. अरे नुसतं लांब जायचंय, लांब जायचंय असं म्हणून काय होत नाही. ही 10 वेळा आडवी येते ना, मांजर आडवी आल्यागत. आता काय केलं तिनं? आशिष भाटकरची ओळख सांगत होती. आशिष भाटकर? तिच्या कोणत्या तर मैत्रिणीच्या ओळखीचा आहे म्हणत होती. बंडल, टोटल बंडल. का आशिष भाटकर काय आभाळातून पडला होता का? अगं तसं नाही. अगं ही कुठली पानमुंद्याची, तो कुठला निपाणीचा, न नात्याचा न गोत्याचा. आणि मला एक सांग, ही कवा गेली ती कोल्हापूरला त्याला दिसायला, त्याला भेटायला? अरे तिच्या कोणत्या तर मैत्रिणीच्या ओळखीतला आहे म्हणतीये. अप्पे, चान्सच नाही. हे बघ, आपल्याला हिथच गुंगून चालणार नाही. आपल्याला लई लांब जायचंय अप्पे. लांब जायचंय पण सारखी शक घेते माझ्या. किती चांगलं वागा, सालीच्या डोळ्यात डाऊटच दिसतो मला. अप्पे, तुझं थोबाड बघून ओळखलं नाही तिनं? नाही. अप्पे, जपून राहा. ती संजीवनी ढाले पाटील लई डेंजर बाई आहे. असू दे, मी काय भीते का तिला? अरे तिच्या दिराचा गुंडाळफळा केला, नवऱ्याचा केला, अख्खं खानदान बाटलीत उतरवले. तर ही काय मोठी चीज आहे रे. धनुमामा नाही मी हिला वटणीवर आणली ना, तापरणा नाव नाही लावणार. अप्पे, एक अंड पहिल्या मजल्यावरनं टाकलं, नाही फुटलं. ते बघून दुसऱ्या अंड्यानं तिसऱ्या मजल्यावरनं उडी टाकली आणि पाठदिशी फुटलं. माहित आहे का? ओव्हर कॉन्फिडन्स. हे बघ, आपल्याला पहिलं अंड व्हायचंय आणि लई लांब जायचंय. म्हणजे काय करायचं? पहिलं म्हणजे माझ्याशी खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. काय म्हणली तुम्हाला? सगळ्यासनी बाटलीत उतरवलंय म्हणली का नाही? अगं पण अजून कुसुमावती ढाले पाटील यो गड बाकी आहे की, आणि अवघड बी आहे. त्याला जिंकायचंय आणि आपल्याला लय पुढे जायचंय. चला चला चला, मस्तपैकी गरम गरम चहा प्या.
आल्यापासून नुसतं आपलं काहीतरी हिशोबाचं घेऊन बसले. आज ट्रेनिंगला पण मी एकटीच गेलते. संजू, अगं मीटिंग सकाळची होती, तिकडे जावं लागलं. आय कॅन अंडरस्टँड, बट नाव टेक अ ब्रेक. तुम्ही मगाशी डिनर पण माझ्यासोबत नीट नाही केला. हे बघा, हा गरमागरम चहा आणि गप्पा मारायला सोबत बायको, हे कॉम्बिनेशन की नाही एकदम कातील असतं बर का. खरंय, तू तुझ्या अमूल्य वेळेतून एवढे 5 मिनिटं काढलेत माझ्यासाठी. हा मग तुमच्यासाठी काय पण संजू, तुझा अभ्यास जोरदार चालू आहे, म्हणजे अगदी मला माझे जुने दिवस आठवत आहेत इतका. हा मग अभ्यास तर माझा जोरदार सुरूच आहे, पण तुमचं हे आल्यापासून काय सुरू आहे? स्वतःलाच गणित घालते आणि स्वतः सोडवत बसले वय. ते कॅल्क्युलेटर पण दमलं असेल आता. ए सॉरी कॅल्क्युलेटर. संजू, फ्युचर प्लॅनिंग. ठरलेल्या जमिनीचा सौदा करावा लागेल ना. आज सुजितने सांगितलेल्या पठाणकडे गेलो होतो. संजू, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट अगडबंब आहे ग. म्हणजे कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करायचा तर एवढं व्याजदर अशक्य आहे, अजिबात परवडणारा नाहीये. आणि संजू, आपल्याकडे पर्याय सुद्धा नाहीये. एकतर सरकारी नोकरी गेलेला माणूस, बँक लोन देणार सुद्धा नाही, म्हणून मग असा प्रायव्हेट फायनान्सर. बरं, आपला प्रोजेक्ट त्या गंधेंना आवडला होता, ते इन्व्हेस्ट करायला तयार झाले, पण कुठली तरी अडचण आली म्हणून ते नाही बोलतायत. म्हणून मग या पठाणकडून पैसे घ्यायचे, त्यात हा जमिनीचा सौदा उद्याच व्हायला हवा. गंधेंचे पैसे येणार पुढच्या आठवड्यात, म्हणून हा सावकारी पाश. सोपं नाहीये काय, काहीच सोपं नाही हो. नुसता स्ट्रगल आणि स्ट्रगलच लिहिलाय तुमच्या नशिबात, आणि ह्या सगळ्याला कारणीभूत मी आहे. संजू, तुला किती वेळ सांगितलं तोच विषय नको म्हणून. संजू, 4 दिवसांचा प्रश्न आहे, 4 दिवसात देतील गंधे पैसे. फक्त त्या 4 दिवसांचं व्याज जर माझ्या खिशाला परवडतंय की नाही ते बघायचं होतं. पण संजू, कुठल्याही परिस्थितीत ती जमीन जाऊ द्यायची नाहीये मला. परीक्षा आहे, परीक्षा. परीक्षाच आहे, तुमची बी आणि माझी बी. तुझी परीक्षा आहे नाही का उद्या? पण माझ्या आत्ताच पोटात डबरा पडलाय, असं नुसतं गुडगुड गुडगुड होतंय बघा. अगं संजू, तू नको टेन्शन घेऊ, तुझा अभ्यास छान झालाय. हा, अभ्यास तर झालाय, पण असे चित्र विचार येतात डोक्यात. म्हणजे मी हॉल तिकीट विसरले तर, नाहीतर माझ्या पेनातली शाई संपली तर, अहो मी रस्ताच विसरले तर, बाबो असे विचार येतात बघा. अगं याला एन्झायटी म्हणतात. परीक्षेच्या आधी शरीराला आराम मिळायला हवा, मेंटली असं फ्रेश असायला हवं, म्हणून श्वासांचे व्यायाम असतात. आणि तुला माहिती आहे संजू, तू करशील, आय नो. आणि एक्झाम हॉलला सोडायला मी आहे ना सोबत तुझ्या भाषेत ऍज अ कंपनी. सत्य आहे बघ. पठाणचा फोन एवढ्या रात्री? हॅलो, बोला ना. नाही, अहो पण एवढ्या सकाळी नाही, मी दुपारी वगैरे आलो तर चालणार नाही का? ठीक आहे, येतो. हो. अहो काय झालं? तो पठाण पैसे देणार आहे ना? देतोय, पण त्याने 10च्या आत बोलवलंय. त्याला वसुलीसाठी जायचंय कुठेतरी. हा मग त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं? संजू, उद्या तुझ्या आयुष्यातली महत्वाची परीक्षा आहे, आणि मला तुझ्यासोबत यायचं होतं, राहायचं होतं. अहो त्यात काय एवढं? हा उद्याचा तर नुसता पेपर आहे. आयुष्यातल्या ह्याच्यापेक्षा लई मोठ्या मोठ्या परीक्षा मी पास झाली, कारण तुमची साथ होती मला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित पेपर सोडवेन. पण नका टेन्शन घेऊ तुम्ही उद्या आलात काय नाही आलात काय, मला माहितीये तुम्ही काय माझ्या सोबत असणार आहे ते.
संजू काय ग? आओ कशाला उठलात तुम्ही? मला माहितीये काल रात्री लई लेट पर्यंत काम करत होतात ना, झोपायचं की थोडा वेळ. संजू तुझा पेपर आहे ना आज? हा 10 वाजता. अगं मग आराम करायचास की थोड्या वेळ? नाही 6 तास झोपले मी, तेवढी रेस्ट पुरेशी असते. संजू आज तुझा पेपर आहे, थोड्या वेळ आराम केला तर काही बिघडणार नाहीये. आणि आज नाही गेलीस धावायला तरी काय हरकत नाहीये. अहो तसं नाही, आता इतके दिवस धावते मी, उगाच खंड नको पडायला. मी बाहेर पडले मस्त धावले की असं फ्रेश वाटेल ना मला. काल काय म्हणत होता तुम्ही ते एन्झायटी का काय ते, तसं नाही राहणार बघा. आणि तसं नसेल ना तर डोकं असं एकदम फास्ट मध्ये धावल माझं. संजू तू खूप भारी आहेस. बर चल मला 2 मिनिटं दे. कशाला? मी पण येणार तुझ्या सोबत. अहो हे बघ संजू, एक्झाम हॉलला तर नाही पण इथे तरी सोबत करता येईल. बर धावते की. आलोच.